नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहूया पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी। या लोकांची पेन्शन बंद करण्याचा निर्णय जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती। त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती। पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे। खरं तर सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर शासनाच्या माध्यमातून विविध लाभ दिले जातात। यातील सर्वात महत्त्वाचा लाभ म्हणजे पेन्शन। मात्र आता सरकारकडून काही लोकांची पेन्शन बंद करण्यात आली आहे। यामुळे पेन्शनधारकांचे धाबे दणाणले आहेत। खरे तर पेन्शनधारकांना पेन्शनचा लाभ घ्यायचा असल्यास वेळोवेळी वेगवेगळी कागदपत्रे सादर करावी लागतात। पेन्शनधारक जिवंत आहेत की नाही आणि योग्य व्यक्तीला लाभ मिळतोय की नाही याची पडताळणी करण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे। 30 नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत देण्यात आली होती आणि या मुदतीत अनेकांनी जीवन प्रमाणपत्र सादर केले आहे। मात्र ज्या पेन्शनधारकांनी या मुदतीत जीवन प्रमाणपत्र सादर केलेले नाही त्यांची पेन्शन आता थांबवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। पेन्शन थांबली असेल तर काय करावे लागणार? जर तुमची पेन्शन लाईफ सर्टिफिकेट सादर न केल्यामुळे ब्लॉक झाली असेल तर घाबरून जाण्याची काहीही गरज नाही। तुम्ही आवश्यक असणारे पुरावे कागदपत्रे सादर करताच तुमची पेन्शन पुन्हा एकदा सुरू होणार आहे। मात्र यासाठी काही दिवस लागू शकतात। लाईफ सर्टिफिकेट सादर न करणाऱ्या लोकांची पेन्शन उशिराने त्यांच्या खात्यात जमा होईल।